मला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आपल्याकडे येतो। प्रशांतजी, एखाद्या वेळेला ज्यावेळेला एखादा आयटी हब तयार केलं जातं त्यावेळेला मास्टर प्लॅन तयार होणं गरजेचं आहे। मात्र येत्या काळात आम्ही बातम्या देत असतानाही सातत्यानं त्या ठिकाणी साचत असलेलं पाणी, त्या ठिकाणी असलेली अनियमितता, अनेक गोष्टींच्या समस्यांचा पाढा आम्ही ऐकून दाखवला। यासाठी मात्र नेमकं कोण कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं? जर राज्याच्या थेट इकॉनॉमीवरती, अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होणार असेल तर याला कारणीभूत कोण? प्रशांतजी, एक तर मला एक समजून घेण्याची गरज आहे। ज्या हिंजवडीमध्ये एक साखर कारखाना तयार होणार होता, त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनामध्ये पवार साहेबांनी तो साखर कारखाना रद्द करून त्या ठिकाणी हिंजवडी इन्फोटेक पार्क निर्माण करण्याची घोषणा केली आणि त्याच्यामुळे आज पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे हे हिंजवडी इन्फोटेक पार्क, राजीवगांधी इन्फोटेक पार्क या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतंय। मुळात हा विषय असा आहे की आज अजितदादांनी दुसऱ्यांदा एक महिन्यामध्ये तिथं व्हिजिट केली, मी त्याचं स्वागत करतो। पण मला असं वाटतं की हे एक प्रकारचं डॅमेज कंट्रोल आहे आणि ते हे टू लेट आहे। त्याचं कारण आहे की 99 सालापासून आजपर्यंत मागच्या 26 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांचा 5 वर्षाचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेजींचा 1 वर्ष 6 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर या जिल्ह्याचे मागच्या 26 वर्षाचे किमान 20 वर्ष अजितदादा हेच प्रमुख राहिलेले आहेत। मुळात राज्य शासन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे थोडी सगळी अजितदादांचं म्हणत नाही, राज्य शासन म्हणून ज्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषद असेल, पीएमआरडी असेल, MIDC असेल, त्याबरोबर शेजारची पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, यांनी इथला संयुक्त हा प्रकल्प हा राज्याच्या, देशाच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे। या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे याची परिस्थिती आलेली आहे। मुळात जे हिंजवडी या ठिकाणी मुळशी तालुक्यात येतं, ज्याच्यापासून फक्त 30-32 किलोमीटरवर मुळशी धरण आहे, त्या हिंजवडीला पाणी मिळत नाही, दुर्दैव आहे। या ठिकाणी जे हिंजवडी डोंगर कंपन्याच्या शेजारी आहे त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग्सला सँक्शन देत असताना ते सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये हे पाणी वाहून जाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी कुठलीही नका ड्रेन वॉटर लाईन मध्ये केली पाहिजे। याचं प्लॅनिंग न करता फक्त भराभर रेसिडेन्शियल बिल्डिंग्सला सँक्शन दिलं, त्याचा पाण्याचा निचरा झाला नाही, म्हणून आजची परिस्थिती आहे। हे हिंजवडी इन्फोटेक पार्क हजारो नाही तर लाखो लोकांचं नका या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन आहे नोकरी। तर हे असं असताना त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था जी एकूणच चांगल्या पद्धतीचं सार्वजनिक व्यवस्थापन उभं करायला होतं, ते मागच्या 30 वर्षात झालं नाही, म्हणून आज त्याची फार मोठी किंमत आज आपण मोजतोय। जर आज या सगळ्या गोष्टीला कंटाळून हे सगळं इन्फोटेक पार्कच्या सगळ्या मोठ्या कंपन्या जर बँगलोरला किंवा जर हैदराबादला गेल्या तर याची फार मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल, कारण की महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या एकूण रेव्हेन्यू मध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा हा हिंजवडी सारख्या इन्फोटेक पार्कच्या म्हणजे राजीव गांधी। बरोबर प्रशांतजी, मूळ मुद्द्यालाच तुम्ही खरं तर हात घातलेला आहे। याचं उत्तर रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपण घेऊयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत त्या। रुपालीताई, एका बाजूला अर्थव्यवस्थेवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि अर्थमंत्री असलेले दादा कुठलंही वक्तव्य हे केव्हाही असंच म्हणून करत नाही। ज्यावेळेला त्यांच्या समोर समस्या आहे तर त्याचं सोल्युशन काढण्याची देखील धमक आता त्यांना राज्य सरकारमध्ये असताना घ्यावी लागणार आहे। जसं प्रशांतजींनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले की अन्न, वस्त्र, निवारा आणि